राजधानी मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या असून हजारो लोक नवसाला पावणाऱ्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लालबागमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई गणेशोत्सवानिमित्त गणेश गल्ली अर्थातच मुंबईचा राजापासून काळा चौकी येथील महागणपतीपासून चिंचपोकळीच्या चिंतामणीपर्यंतचा परिसर हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांनी फुलून गेला आहे. शुक्रवार दिनांक 29, शनिवार 30 आणि रविवार 31 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आले होते. पहिल्या दिवसापासून 4 ते 5 दिवसातच राज्याच्या देशभरातून लालबागमध्ये दाखल झालेल्या राजांच्या चरणी माथा टेकवत मनोभावे दर्शन घेत आहे. परळपासून लालबाग, परळ आणि चिंचपोकळी येथील प्रसिद्ध गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मुंबई तसेच उपनगरांमधून येतात. विविध सार्वजनिक मंडळांची गणेश मूर्ती पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या गर्दीत वाढ होते आहे. गणेशा गल्लीपासून नरे पार्कचा राजा आणि भक्तांना आकर्षित करत आहे. लालबागचा राजा हा मुंबईतील गणेशोत्सवाचा मुख्य आकर्षण मानला जातो. दरवर्षी येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. यंदाही मंडळाने आकर्षक सजावट केली असून लालबाग येथील गणेशोत्सवात मंडपाची भव्यदिव्य सजावट आणि विद्युत रोषणाई खूप आकर्षक, जी भक्तांना आकर्षित करते. या विद्युत रोषणाईमुळे गणेशोत्सवाच्या काळात लालबागचा राजा एक सुंदर आणि चमचमाट करणारा देखावा यावर्षी केला आहे. तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची ओढ पहिल्याच दिवशी स्पष्टपणे दिसली. दरम्यान स्टार लक्ष न्यूजच्या प्रतिनिधीने लालबाग राजा यांच्या दरबाराचा एक व्हिडिओ चित्रीकरण केले आहे, ज्यामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी झालेली प्रचंड गर्दी, नवसाला पावणारा लालबागचा राजा, नवसाला पावणारा गणपती ही मुंबईच्या लालबागच्या राजाची ओळख आहे. म्हणूनच मुंबई आणि मुंबईबाहेरील लोकही लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दरवर्षी लाखो लोक राजाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यावर्षीही लालबागच्या राजाला पाहण्यासाठी खूप भाविकांची गर्दी होत आहे. वृत्तसंकलन राजेंद्र राठोड.